विनंती आहे की आपण तयारीत राहायचंय. कारण ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करतोय. काल बऱ्याचशा कमेंट आमच्यापर्यंत आल्या होत्या की सामने थांबवलेत काय? तर खेळाडू इथे उशिरानं पोहोचतायत. आणि आज मनानं मी सांगेल की प्लीज कृपया करून आज कोणत्याही प्रकारचा उशीर आपण करू नका आणि योग्य रीतीनं, सुसज्ज रीतीनं, शिस्तबद्ध पद्धतीनं आपण या स्पर्धेमध्ये दाखल व्हा एवढीच अपेक्षा. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पथारे. पहिलाच बॉल बॅटचा स्पर्श घेऊन खऱ्या अर्थानं शरीरयष्टीवरती आदळतोय आणि इथे येतोय डॉट बॉल. पहिला बॉल डॉट फेकत असताना प्रवीण पथारे स्टारकास्ट खेळाडू आहे. अंजप टीमचा क्रिकेट पटलावरती, अर्थात टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हे नाव खऱ्या अर्थानं उभारलेलं आहे प्रवीण पथारे. अंजप गावचं नाव देखील टेनिस क्रिकेटवरती आणण्याचं काम या खेळाडूने केलंय. हवेमध्ये बॉल जजमेंट थोडीशी प्रयत्नाची होती, परंतु बॉल जाईल सीमापार लॉंग ऑन झोन मध्ये येतोय हा पहिला चौकार. प्रयत्न केले होते, परंतु आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. लॉंग ऑन झोनमध्ये पहिला चौकार येतोय अंबरपाडा टीमसाठी बॅट्समन भूषणच्या बॅटमधून. प्रवीणचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न. रनआउटची संधी डायरेक्ट हिटची इथे अपेक्षा होती आणि इथे मात्र थ्रो मात्र इथे बॅकअप देखील खराब आणि इथे मिळतील 1+4 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एक्स्ट्राच्या स्वरूपात या 4 धावा आल्यात. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था करा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कदाचित इनार एज घेऊन नाकावरती बॉल कदाचित लागला असेल आणि त्यामुळे काहीतरी त्रस्त होतोय बॅट्समन. उन्हाचा प्रभाव इतका आहे ना, की कदाचित बॉडी लँग्वेज देखील थोडीशी लो होतीये खेळाडूंची. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाण्याची व्यवस्था आपण करूनच ठेवा. त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. अतिरिक्त वेळ फक्त घेऊ नका. सर्व काही तुमच्यासाठी आयोजकांची व्यवस्था आहे. फक्त त्या व्यवस्थेचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. शिस्तबद्ध शिस्त पद्धतीनं आपण ही स्पर्धा चालू ठेवूयात. 5 धावा आल्यात मागील बॉलवरती 9 पर्यंत पोहोचलाय तो अंबरपाडा संघ. प्रवीणचा बॉल कमालीचा फटका आहे. परफेक्ट टायमिंगनं बॉल पाठवलाय सीमापार. मिड विकेटला येतो आजच्या दिवसातील पहिला दर्जेदार षटकार. 4 बॉलमध्ये 15 धावा आहेत धावफलकावरती. इबॉनच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय. अंबरपाडा टीमनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय सकाळच्या सत्रामध्ये आणि त्याचा फायदा घेत असताना समोरच्या दिशेनं कमालीचा शॉट. अलॉंग द कार्पेट बॉल वेगानं चाललाय सीमा पार लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार. 19 धावा आहेत धावा फलकावरती तब्बल. प्रवीण पथारेवरती आक्रमण. प्रवीण पथारेनं केलेली चुकी आणि त्यानंतर मिळालेले मोमेंटम ते खऱ्या अर्थानं कॅरी ऑन करत असताना बॅट्समन संकेतच्या बॅटमधून लोबर फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. मिड विकेटला जजमेंट करतायत आणि इथे मात्र कॅच ड्रॉप आणि तिथे देखील मिळतील 6 धाबा. 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 चा केलेल्या संपला आणि धाबा आहेत त्या धावफलकावरती. टोटल रन स्कोर कार्ड वरती 25. कॅच पकडणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र जजमेंट चुकली क्षेत्ररक्षकाची आणि इथे मात्र 6 धाबा मिळाल्यात. मारुती कदाचित कदाचित तिथे क्षेत्ररक्षक असावा आणि त्याच पद्धतीनं केलेली चुकी 6 धाबा धावफलकावरती वाढ होत आहेत आणि 25 धाब्यांपर्यंत पोहोचलाय अंबरपाडा संघ. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि त्याच निर्णयावरती दमदार कामगिरी करत असताना हे दोनही बॅट्समन संकेत आणि भूषण
पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर भूषणनं चौकार मारला आणि त्यानंतर सिंगल मिळाली होती आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे मात्र 22च्या मिळाल्या. त्या 4 टोटल 5 धावसंख्येनं तिथे मात्र भरारी मिळाली आणि तिथून मागे वळूनच पाहिलं नाहीये ते अंबरपाडा टीमनं आणि मागील 3 बॉलमध्ये आल्या त्या 16 म्हणजे 25 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच षटकामध्ये धावा जमवल्या त्या तब्बल 25. मोठ्या लक्ष्याकडे आता वाटचाल करतोय. धावा रोखण्याचं षटक आता फेकावं लागेल. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये कमबॅक करणं सातत्यानं गरजेचं आहे. दुसरा षटक घेऊन आलाय. मारुती लेग स्लिप रिजनमध्ये बॉल चाललाय. इथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. बॉल फेकतोय तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलनं मोठ्या फटक्याला खऱ्या अर्थानं अंकुश लावण्याचा प्रयत्न केलाय मारुतीनं आणि याच पद्धतीची गरज आहे. मोठे फटके कुठेतरी आता थांबवावे लागतील कारण पहिल्या षटकामध्ये 25 धावा गेल्या असताना या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम करणं गरजेचं आहे. 25 धावा धावफलकावरती होत्या आणि तिथून पहिल्याच बॉलवरती आले सिंगल. 26 धावा आहेत. 26 ऑन बोर्ड विथआऊट लॉस. कमालीची सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्यानं. स्लॉटमध्ये बॉल गॅपमध्ये बॉल ढकललाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. त्यांच्या मधून बॉल चाललाय. सीमा पार मिड विकेटला आणखी एक तडाखा येतोय. षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवरती. संकेतनं मात्र षटकारच्या चौकारांची भाषा फक्त मैदानाच्या आतमध्ये दाखवली. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर 2 लगातारचे षटकार आपण संकेतच्या बॅटमधून पाहतोय. इथे मात्र कमबॅक करणारा हा बॉल यॉर्कर लेन्थनं हाताळला. इथे 1 रन समजूतपूर्वक क्रिकेट. चांगला बॉल हाताळलाय मारुतीनं. इथे मिळेल 1-1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर आहे. या 2 षटकांमध्ये धावा जमवल्यात. काय कमालीची बॅटिंग संकेतच्या बॅटमधून आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये सावले आणि तलवडे. स्लोवर पण धीम्या गतीनं समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड केला बॉल आणि इथे मात्र मिळतील धावा धावफलकावरती. 2-2च्या मदतीने धावसंख्या 35 या अंकावरती. 35 ऑन बोर्ड. पिचनुसार बॅटिंग चालू आहे. गोलंदाजी देखील तशी होणं गरजेची आहे. 35 धावा धावफलकावरती. 4 बॉल संपलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. 5वा बॉल हवेमध्ये बॉल उंच आहे परंतु लांबी नाहीये. इथे क्षेत्ररक्षक जज करतोय, करणार नाहीये चुकी. अखेर पकडली जाईल कॅच आणि इथे पहिला धक्का लागेल हंबरपाडा टीमला 35 या धावसंख्येवरती. बॅट्समन भूषण इथे होईल बाद. अखेर या सलामीच्या जोडीला बाद करण्यात यशस्वी झालाय तो अंधप संघ आणि इथून मोमेंटम कदाचित शिफ्ट करेल का यावरती देखील लक्ष आहे. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच रेडी व्हा आणि गार्ड आपण मैदानाच्या बाहेरच घाला. आपण ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करतोय. 35 या धावसंख्येची पहिली सलामीची पार्टनरशिप आपण पाहिली. त्यानंतर ब्रेक करण्याचं काम, ब्रेक थ्रूची गरज होती आणि ते कमालीचे प्रयत्न केले क्षेत्ररक्षकानं. चांगली फील्डिंग डीप स्क्वेअर लेगमध्ये. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक आहे. अजूनही 2 षटक उर्वरित बाकी आहेत. त्या षटकामध्ये मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करताना दिसतोय अंबरपाडा संघ. अशा परिस्थितीमध्ये ब्रेक लावण्याचं काम करण्याचा प्रयत्न करावा लागेल अंजप टीमच्या सर्व गोलंदाजांना. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची कोणती भूमिका असेल ती वन डाऊनची भूमिका आणि ती योगेशवरती जबाबदारी ठेवली ती अंबरपाडा टीमनं. सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली आणि आता वन डाऊनच्या भूमिकेमध्ये योगेशचा फटका इथे देखील फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय मिड विकेटला आणि इथे मात्र कॅच ड्रॉप.
चुका आणि चुका सातत्याने अंजप टीमच्या माध्यमातून. इथे मात्र लगातारचा दुसरा धक्का बसू शकला असता, धावसंख्येला अंकुश लागू शकला असता, परंतु इथे मात्र जडतरचं हे समीकरण कॅच ड्रॉप आणि तिथे मिळतायत 2. 2च्या मदतीनं 37 धावा आहेत धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपला. या षटकामध्ये थोडं कमबॅक केलं गोलंदाज मारुतीनं. पहिल्या षटकामध्ये 25 आणि त्यानंतर या षटकामध्ये 12 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला मारुतीनं. या मागील बॉलवरती सुटलेली कॅच, मिळालेलं जीवनदान याचा किती फायदा घेताना दिसेल तो अंबरपाडा संघ यावरती देखील लक्ष आहे. 2 षटक धावा धावफलकावरती 37 या अंकावर. 1 विकेट बाद झालाय. 37 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती संभाजी पथारे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये ॲज अ कॉमेंटेटर ची भूमिका अगदी चोखरित्या पार पाडली. ते आमचे साथी समालोचक संभाजी पतारे सर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी धावा वाचवण्यासाठी आता ते प्रयत्न करतील. 37 धावा आहे धावफलकावरती. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय अगदी योग्य रीतीने घेतला असं चिन्ह मैदानाच्या आतमध्ये नंबरपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅरी ऑन करायला लागतील खऱ्या अर्थानं टार्गेट देखील. 37 धावा आहेत. संभाजीचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर लाईन पिक केली आणि पाठवलाय बॉल पुलचा दमदार फटका. लॉंग लेग सीमापार बॉल 4 धाब्यांसाठी येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. 4च्या मदतीनं धावसंख्या 41 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसामध्ये देखील कमालीची बॅटिंग तुम्ही पाहिली असेल माणगाव टीमच्या माध्यमातून. कुमार 2 मॅच खऱ्या अर्थानं शांत होता आणि त्यानंतर मागील 2 मॅच त्यानं काय आघातात्मक बॅटिंग केली आणि तिथे मात्र संघाला मेगा फायनल मॅचमध्ये नेऊन ठेवलं आणि त्याच टीममधील माणगाव टीममधील राजेंद्रनं प्रत्येक मॅचमध्ये आपल्या टीमसाठी योगदान दिलं आणि त्याच कारणास्तव माणगाव संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला. सांघिक खेळ आहे क्रिकेट. 11 खेळाडूंच्या समूहामध्ये खेळत असो. एका खेळाडूनं केलेली चुकी 10 खेळाडूंना खऱ्या अर्थानं भोगावी लागते क्रिकेटच्या पटलावरती. एका गावाच्या नावासाठी, गावाच्या संघर्षासाठी हे दोनही संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असतात. दोनही गावं एकमेकाच्या विरोधात खेळत असतात. खरं तर मैदानाच्या बाहेर हे संघ खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्वक असतात आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात हे खेळत असतात. मॅच बॉल येतोय. मॅच बॉल खूप महत्त्वाचा असतो. कारण बॅट्समनला देखील तोच बॉल हवा-हवासा वाटतो. कारण त्याच बॉलमध्ये षटकार, चौकार आलेले असतात. तोच बॉल हवा असतो. संकेतची बॅटिंग कमालीची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 षटकार, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण या इनिंगमध्ये अद्याप तरी पाहिलेत. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय संभाजी पठारे यांचं या चौकारानं. हाफ ट्रॅकर बॉल होता. लगेच पिक केला आणि पुलचा दमदार फटक्यानं बॉल सीमापार पाठवला. लोवर फुल टॉस बॉल कमालीचा बॉल. कमबॅक केलाय बॉलवरती आणि इथे मात्र 1 धाव मिळते. संकेतला आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते अंबरपाडा टीमची 42 या धावसंख्येवरती. एक गडी बाद झाला 42 या धावसंख्येवरती. सावले आणि तलवडे दोन्ही टीमचे कॅप्टन स्पेशली विनंती आपण टाइम रिपोर्ट द्या आयोजकांना. हा बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न आणि इथे देखील कॅच ड्रॉप. दुसरा जीवनदान मिळत असताना योगेशला. इथे मिळते 1. आमच्या बॅट्समनला विनंती आहे, की आपण विकेटवरून कोणी धावू नका. ऑफिशियल्सला देखील विनंती करतोय त्यांना समजून सांगा. विकेटवरून कोणी धावू नका. इथे धावा मिळतील 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 अंकावरती. 2 कॅच ड्रॉप झालेत योगेशच्या या मॅचमध्ये. स्लोवर पण धीम्या गतीने बॉल फेकलाय आणि इथे मात्र डॉट पंच स्टेबल कोणताही डिसिजन नाहीये जेणेकरून हा डॉट बॉल असेल यात शंका नाहीये. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहते ती 44 या धावसंख्येवरती 2 मिळालेले जीवनदान याचा फायदा घेणं गरजेचं आहे. बॅट्समन योगेशला. संभाजीचा पुढील बॉल. ऑफ साइडला शफल होऊन रूम मिळवण्याचा प्रयत्न रूम क्रिएट केला होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लगातारचा दुसरा डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. संभाजी पठारे यांच्या गोलंदाजीतील धावसंख्या आहे ती 44 अंकावरती. धावांना रोखण्याचं काम केलंय मागील 2 षटकांमध्ये टीम अंजपनं. अंतिम बॉल.
स्लॉटमध्ये बॉल हवेमध्ये झेलची नामी संधी परंतु इथे फ्लाइंग एफर्ट्स बॉल हाताला स्पर्श करून चाललाय सीमा पार 6 धावांसाठी आणखी एक तडाखा. अंबरपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 धावसंख्येनं. ती तब्बल 50 या धावसंख्येवरती. अर्धशतक लागत असताना धावफलकावरती. बँडेजची व्यवस्था करा प्लीज. मेडिसिन किट अवेलेबल असेल तर. 3 ओव्हरमध्ये 50 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय तो अंबरपाडा संघ. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता आणि त्याच निर्णयावरती चोख सुरुवात करत असताना कमालाचा स्टार्टअप करून दिला पहिल्या षटकामध्ये. संकेत आणि त्याच्या समूहामध्ये भूषणनं आणि त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत योगेशनं हा षटकार ठोकलाय. 2 लगातारचे डॉट बॉल होते खऱ्या अर्थाने. तो प्रेशर होता खऱ्या अर्थाने योगेशकडे आणि त्याचा फायदा आणि प्रेशर रिलीजसाठी केलेला तो फटका कदाचित कॅचची संभावना होती, परंतु आवाक्याच्या बाहेर होता क्षेत्ररक्षकाचा बॉल आणि इथे मात्र लॉंग ऑनमध्ये हा षटकार आला आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरमध्ये धाबा त्या धावफलकावरती 50 अंतिम आणि स्लॉगचं हे षटक. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक आलाय. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या. त्यानंतर 2 षटकांमध्ये मिळून 25 धावा दिल्यात त्या अंजप टीमनं. म्हणजे कुठेतरी धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम केलंय, परंतु मागील षटकारानं पुन्हा एकदा बॅकफूटवरती नेऊन ठेवलं या इनिंगमध्ये अंजप टीमला. स्वतःला झोकवावं लागतं मैदानाच्या आतमध्ये गाबाच्या संघर्षासाठी खेळत असताना. गाबाच्या नावाचं आणि गाबाच्या संघाचं टी-शर्ट आपण ज्यावेळी परिधान करतो, त्यावेळी का आपण गावाच्या नावासाठी खेळतोय? याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागतं. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती हुकचा फटका आक्रमकता सिद्ध करत असताना पाठवलाय बॉल. लांबच लांब बिग 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 हिट षटकार. 56 धावा धावफलकावरती संकेतच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी या मॅचमध्ये आपण पाहतोय. सकाळचं हे सत्र टॉस जिंकून प्रखर उन्हामध्ये बॅटिंगचा निर्णय आणि तो निर्णय अगदी योग्य रीतीने घेतला. याच पद्धतीनं पुढे सरकतो या मॅचमध्ये तो अंबरपाडा संघ. धावसंख्या 56 या धावसंख्येवरती. 56 पर्यंत पोहोचलाय. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील प्रवीण पथारेसारखा एक बलाढ्य खेळाडू आहे आणि त्याच विरोधामध्ये मोठ्या फटक्यांच्याकडे आतिषबाजी करत असताना संकेत कमबॅक केलाय बॉलवरती. कमालीचा बॉल. स्लोवर पण धीम्या गतीनं वाईड यॉर्करच्या स्वरूपामध्ये आणि तिथे मात्र मिळतायत त्या डॉट बॉलनं धावसंख्या 56 आहे धावसंख्येवरती. कमबॅक करणं गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. ऋतिकचा बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. अंपायर मिलिंदजी कोलंबे यांचा इशारा येतोय. जाऊन जमिनी समांतरात म्हणजेच अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. साथी स्कोरर करण पाटीलच्या माध्यमातून 57 धावा धावफलकावरती. 57 धावांपर्यंत पोहोचलाय. प्रथम बॅटिंग करत असताना अंबरपाडा संघ. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू.
सातत्यानं धावसंख्या बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर होतोय आणि त्या परिस्थितीमध्ये धावा अगोदरच जास्त आहेत आणि त्यामध्ये देखील अतिरिक्त भर देण्याचं काम करतोय गोलंदाज ऋतिक. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 58 या धावसंख्येवरती. कमालीची बॅटिंग संकेत काय कमालीची बॅटिंग करतोय या मॅचमध्ये अफलातून. विस्फोटक बॅटिंगचा नजराणा सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील आप ट्रॅकर त्यावरती आक्रमकता क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉलवरती. मिड विकेटला आणखी एक ब्लास्ट सीमा पार षटकार. त्यानंतर व्हॉलंटियरच्या भूमिकेत आमचे सुरेश शेठ चौले यांच्यासाठी पारितोषिक येतंय. कॅच पकडली तर करण पाटील यांच्याकडून ₹201 कॅश प्राइज. लोवर फुलटॉस त्यावरती आघाती प्रहार, थोडीशी चुकी आणि त्याचा फायदा घेत असताना 1चा मोबदला 2 मध्ये होत असताना इथे 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसामध्ये 3 षटकांमध्ये देखील मानगाव संघ 68 पर्यंत पोहोचत होता. हे मैदान धावांसाठी भरलेलं आहे. मैदान धावांसाठी विखुरलं गेलेलं आहे आणि त्याचाच फायदा फलंदाजांना घ्यायचा आहे. इथे यार्करने कमालीचा बॉल आणि त्यावरती चांगला देखील फटका. इथे चांगली फिल्डिंग आहे. रनआउटची दाट शक्यता आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज होईल. बाद नॉन स्ट्राईक एंड वरती. योगेश देखील जाईल माघारी परंतु धावा मिळतील धावफलकावरती. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 आणि स्पेशली महत्वाची बाब म्हणजे ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय सलामीच्या भूमिकेत गेलेला संकेत. त्रेचाळीस या धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक संकेत. धावसंख्या आहे ती 67 आणि वैयक्तिक 43 धावसंख्येची रणझुंजार इनिंग मैदानाच्या आत साकारतोय. अनबिटेबल इनिंग मैदानाच्या आतमध्ये. चला सावले टीमचा कॅप्टन आणि तलवाडे टीमचा कॅप्टन. आयोजकांच्या वतीनं सूचना येतात. इनिंग्स ब्रेकच्या अगोदर आपण टॉस करण्यात या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. हा बॉल यार्कर येत त्यावरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. अखेर वादलाला केलंय शांत. शेवटच्या क्षणी आलं यश. परंतु अंतिम क्षणी विकेट होईल बाद आणि त्यानंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 67 येणारे 24 बॉल आणि 17च्या सरासरीनं 68 धावा कराव्या लागतील अंजुम टीमला मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला सावले टीम आणि त्यांच्या समूहामध्ये तलवाडी टीम दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करण्यासाठी अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीनं सातत्यानं सूचना येत आहेत. सावले आणि तळवडे टीमचे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला आयोजकांना मी विनंती करतोय की आपण टॉस करून घ्या दोन संघादरम्यान. वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू या संघाचे खेळाडू देखील ऑनलाईन ही स्पर्धा पाहत असतील तर त्यांना देखील या. आपण देखील लवकरात सावले आणि तलवाडे यानंतरची मॅच 24 बॉल आणि 68 धावसंख्येचा आता लक्ष्याचा टार्गेट चेस करण्यासाठी उतरताना दिसेल तो अंजप संघ. प्रवीण पथारेला आता एकतर्फी झुंज देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये साथ द्यावी लागेल संभाजी पथारे मारुती या सर्व खेळाडूंना आता एकजुटीनं साथ द्यावी लागेल आणि 68 धाबांपर्यंत पोहोचावं लागेल.
चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं पाठवा. प्रवीण आणि संभाजी ही सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. 17ची सरासरी गाठायची प्रत्येक षटकामध्ये 68 पर्यंत पोहोचण्यासाठी. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि त्या निर्णयाचा वापर करत असताना कमालीची बॅटिंग केली आहे. संकेतनं तर धावा जमवल्याच्या धावफलकावरती. 43 धावा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये. वैयक्तिक बॅट्समन संकेतनं आणि त्याच्याच उद्देशाने एक इनिंग आता साकारावी लागेल अंजप टीमच्या एका फलंदाजांना. 17ची सरासरी गाठायची 68 पर्यंत पोहोचायचे 4 षटकांमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सावले आणि त्यांच्या विरोधामध्ये तलवडे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित. दोन्ही टीमला सर्वप्रथम शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात त्याबद्दल शिवसंकल्प चषक मध्ये आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. 24 बॉल मध्ये करायचे ते 68. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय प्रवीण पथारे. नॉन स्ट्राईक वरती संभाजी पथारे. सलामीची जोडी गोलंदाजी मार्क वरती जयेश. P1चं षटक. P1च्या षटकात जर पहिल्या सत्राचा जर विचार केला तर 25 धावा खर्च केला होता प्रवीण पथारेनं. आता बॅटिंग करत असताना हल्ला बोल करावा लागेल. पहिला बॉल या दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या मॅच मधील आजच्या दिवसातील घेऊन येतोय जयेश. जयेशचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग स्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क सीमा पार येतोय षटकार. षटकारानं केली आहे सुरुवात. 68चा भल्या मोठा लक्ष्याचा पाठला करत असताना दॅट्स ह्यूज षटकार. ताकद आहे. मगाशीच म्हटलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूनं वेगळीच छाप निर्माण केली आहे. अंजप गावचा सुपुत्र यानं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनेकशा मैदानामध्ये आपल्या नावाचा डंका मात्र सोडून ठेवला. आज त्याच फलंदाजाला आता रोखणं खूप गरजेचं आहे तो अंबरपाडा टीमला. 68 धाबांचा पाठलाग करायचा. पहिल्याच बॉल मध्ये 6 न सुरुवात केली आहे. जसा बॉल स्लॉट मध्ये आला तसा बॉल पाठवला सीमा पार प्रवीण पथारेनं. जयेश वरती आता प्रेशर. पहिल्याच बॉल वरती षटकार प्रवीण पथारेच्या माध्यमातून. जयचा दुसरा बॉल अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला उपस्थित. अलंग द कार्पेट सिंगल वेगानं सिंगलच्या मध्ये त्यांना 7 धावा आहेत धावफलकावरती. एकटा प्रवीणला न झुंजता इथे दुसऱ्या फलंदाजाला देखील साथ देणं गरजेचं आहे मॅच मध्ये. 68 धावा करत असताना टीम अंजप संघाला 2 बॉल मध्ये 7 पर्यंत पोहोचलाय. जयेशनं कमबॅक केलाय बॉलवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत आपण पाहतोय. तिसरा बॉल बॅटची इनर एज. लॉंग स्टॉप रिदम मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न इथे मात्र होतील असफल. बॉल सीमा पार लॉंग स्टॉपला येतोय चौकार. तीन बॉल आणि आता 11 धावा धावफलकावरती. धाबा कशाही रीतीने होत पण धाबा येणं गरजेचं आहे तांडप संघासाठी आणि त्याच पद्धतीचे चिन्ह आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हलकीशी कडा आणि त्याचा फायदा घेत असताना 4 धावा मिळाल्या. 3 बॉल मध्ये 11 पर्यंत पोहोचलाय. 17ची सरासरी राखायची प्रत्येक षटकामागे. उलटा स्पॉट यावरती देखील आक्रमकता. बॉलला पाठवलाय सीमा पार. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लगातारचे 3 षटकार जर आले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज येते. प्रभाकर भाऊ दिसले यांच्या शुभ हस्ते. प्रभाकर भाऊ दिसले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लगातारच्या 3 षटकारांसाठी 4 बॉल मध्ये 17 पर्यंत पोहोचलाय. फक्त संभाजी पथारेंसाठी हे पारितोषिक आलंय. 17 धाबा 4 बॉल मध्ये पोहोचलाय. रनअप मध्ये अडथळा. प्रत्येक बॉल खूप महत्वाचा आहे. प्रत्येक धाव देखील या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. 17ची सरासरी गाठायची होती आणि या पहिल्या षटकामध्ये 4 बॉल मध्ये अवघ्या पोहोचलाय 17 पर्यंत अंजप संघ 68चा पाठलाग करत असताना.
हा देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये नामीसंधी. कॅच ऑफ द मॅच. संभाजी पथारेला पाठवलंय माघारी. 17 या धावसंख्येवरती पहिला खतरा बसलाय तो अंजप टीमला. प्रवीण पतारेसाठी देखील पारितोषिक होते. लगातारच्या 3 षटकारासाठी ₹500 कॅच प्राइज रुपयाची मिनिमम यांच्या शुभ असते. 17ची सरासरी गाठायची 51ची अजूनही गरज आहे. आणखी एक मोठा फटकाच्या लालसेपोटी फलंदाज होईल इथे बाद. 17 या धावसंख्येवरती पहिला खतरा. आता अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. 4 बॉलमध्ये 17 आल्या होत्या. त्यानंतर विकेट. आता या बॉलवरती धावा येणं अपेक्षित आहे तो अंजप संघासाठी. अंतिम बॉल P1च्या षटकातील घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती जयेश. जयेशचा बॉल यार्कर लेन कमालीचा फटका अलॉंग द कार्पेट वेगानं चालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथे फक्त मिळाली आहे एक. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये म्हणजे पहिल्या षटकाचा इथे खेळ संपेल. धावा धावफलकावरती आहेत ते 18 या धावसंख्येवरती. एक बाद 18 68 पाठलाग करत असताना आता 3 षटकांमध्ये 50 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी यांच्या टीमला. यानंतरची मॅच सावले आणि त्यांच्या विरोधामध्ये तलवडे. तलवडे टीमनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. सावले टीमला या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करावी लागेल. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती भूषण. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय मारुती. 18 धावा आहेत धावफलकावरती. 68चा पाठलाग करत असताना ते टीम अंजप संघाची सध्याची स्थिती. एक बाद 18. येणारे 18 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल वेगानं फेकलाय. कदाचित बॅटची एज खेळाडूंच्या आकर्षणानं तसंच वाटलं आणि तिथे मात्र येते डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील 18 या धावसंख्येवरती. अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण हंबरपाडा या दोन संघादरम्यानची मॅच. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय 67 पर्यंत पोहोचला. 68चं टार्गेट सेट केलं आणि त्या वाचवत असताना 18 धावा खर्च केल्या 7 बॉलमध्ये टीम हंबरपाडानं अंजप संघाच्या विपक्षात लढत असताना. 50 ची गरज आहे. 17 बॉल शिल्लक. इथे देखील वेगवान बॉल. उत्तर नव्हतं फलंदाजाला या बॉलवरती. आशाभूत नजरेनं पाहत राहिला. निर्धाव चेंडूची सांगता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. चोखरित्या कामगिरी यष्टांच्या मागे. डॉट बॉलची आणखी एक सांगता. 2 लगातारचे डॉट बॉल. 68चा पाठलाग करत असताना प्रत्येक येणारा डॉट बॉल कदाचित प्रेशरमध्ये नेऊन ठेवू शकतो तांजप टीमला. तिसरा बॉल कमालीचा फटका. फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. रेस लागले आणि कमालीचे प्रयत्न. शेवटच्या क्षणी बॉलला अडवण्यात यशस्वी झालाय. इथे 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करतोय प्रवीण पथारे डेंजर एंड कडे आणि 3 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. 1 धाव वाचवण्यात यशस्वी झालाय तो क्षेत्ररक्षक. कमालीचे प्रयत्न आणि या 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 21च्या घरामध्ये. लॉंग लेगला फिल्डिंग करतोय. फाईन लेग मध्ये येऊन बॉल अडवला. कमालीचे प्रयत्न. खऱ्या अर्थानं आकर्षानं धावला हा खेळाडू. जीवाचं आकांतानं धावला आणि तिथे मात्र 1 धाव वाचवण्यामध्ये यशस्वी झाला. क्रिकेट हा खेळ केवळ बॅट आणि बॉलचा नाहीये तर एक धाव वाचवण्यासाठी संघर्ष करणारा क्षेत्ररक्षक देखील तितकाच क्रिकेटच्या पटलावरती महत्वाचा आहे. याचे ज्वलंत उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा बॉल
समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून कमालीचा फटका परफेक्ट टायमिंगनं पाठवलाय प्रवीण पथारे ना बॉल सीमापार चौकार. 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. प्रवीण पथारे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल ना तोपर्यंत अंजप संघ देखील सुसज्ज अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ताकद आहे खेळाडूकडे. अशा पद्धतीचे सामने त्याने जिंकवलेत आणि कित्येकदा असे विक्रम यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती रचलेत आणि तोच खेळाडूच्या विरोधात आणखी एक गावाच्या अस्तित्वासाठी चाललेला सामना त्याच्या विरोधामध्ये. लक्ष मोठं होतं, लक्ष छोटं नव्हतं, लक्ष मोठं होतं आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 67 धावा जमवल्या होत्या. अंबरपाडा टीमनं 68चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अंजप टीमनं जमवल्या त्या 17 आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाहीये. 18 धावा जमवल्या त्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर अद्याप 25 धावांपर्यंत पोहोचलाय. इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न या षटकातील तिसरा डॉट बॉल. त्यानंतर एका बॉलमध्ये आपण 3 धावा पाहिल्या आणि नंतर एक चौकार. अशा रीतीनं 5 बॉल फेकलेत गोलंदाज भूषणनं आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 7. चांगली गोलंदाजी. प्रवीण पथारेला थांबवण्यात यशस्वी झालाय तो आता गोलंदाज भूषण. हलक्या हातानं चिकी सिंगलचा प्रयत्न आणि तिथे मात्र सिंगल कंप्लीट स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. 26 धावा आहेत 13च्या सरासरीनं 17ची सरासरी गाठायची होती. 68चा पाठलाग करत असताना आता गरज येते धावफलकावरती. 43 धावसंख्येची अजूनही गरज आहे ती टीम अंजप संघाला येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल 42. 21ची सरासरी गाठायची आहे. 17ची सरासरी गाठायची होती. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आणि त्यानंतर केवळ 8 धावा खर्च केल्या गोलंदाज भूषणनं. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जातोय. बारा बॉल आता 41 ची गरज आहे. 2 षटकांमध्ये धावा आहेत त्या 26. गोलंदाजी मार्क वरती निशांत येतोय. युवा टॅलेंट हंबरवाडा टीम कडून. धावसंख्या आहे ती 26 धावा धावफलकावरती 42 ची गरज आहे. 68चं टार्गेट सेट केलंय. 12 बॉल आणि 42 ची गरज आहे. 21 ची सरासरी आता गाठायची. बारा बॉल 42 ची गरज. निर्णायक षटक आहे मॅच मधील. निशांतचा पहिलाच बॉल हवेमध्ये बॉल गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. दुसरा क्षेत्ररक्षकानं पकडली कॅच. हास्यास्पद वातावरण एका क्षेत्ररक्षकाकडून कॅच करायला सुटली होती. दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं दिलेली साथ आणि इथे मात्र बाद करण्यात यशस्वी झालाय प्रवीण पाथरेला अंबरपाडा संघ. आणि या मॅच मधील महत्वाचा खेळाडू महत्वाच्या क्षणी बाद होत असताना बॅट्समन प्रवीण पाथरे हॅज टू डिपार्ट. आदरणीय किरणजी सिंगे यांच्याकडून निशांत ₹250 कॅश प्राइज आलाय. पहिल्याच बॉलवरती निर्णायक स्पेलमध्ये निर्णायक खेळाडूला बाद करण्यात यशस्वी झालाय. युवा खेळाडू आणि मोठ्या यशस्वी खेळाडूला बाद करण्यात यशस्वी होत असताना कॉन्फिडन्स आता खऱ्या अर्थानं वाढला असेल गोलंदाज निशांतचा देखील. 11 बॉल आता 42 समीकरण. जगदीश
नवीन बॅट्समन अलॉंग द कार्पेट वेगानं मिड विकेटला कमालीची फिल्डिंग इथे फक्त मिळते. एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वरती 68चा पाठलाग करत असताना 41 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. प्रत्येक बॉलमध्ये 4 धावा येणं अपेक्षित आहे. मोठे फटके आता खेळावे लागतील इथून. हल्ले चढवावे लागतील प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात टीम अंजपला. मारुतीचा मोठा फटका खेचायचा प्रयत्न पाठीमागे चांगली फिल्डिंग इथे देखील मिळते फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलला धावसंख्या 1 ने पुढे जाते. 28 धावा आता 40 ची गरज आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल आणि 40 या धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर बॉल इनफील्डच्या वरून कमालीचा स्ट्रोक परफेक्ट टायमिंगनं बॉल सीमा पार चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार हा षटकार. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती आक्रमण डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार येतोय. षटकाराने मॅच मध्ये कमबॅक करू शकतो अंजप संघ. आणखीन अशाच मोठ्या पटक्यांची गरज आहे. क्रिकेट आणि चेताने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. कधी गेम कधी पलटेल हे सांगू शकत नाहीयेत आणि त्याच पद्धतीनं आता 8 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 34 धावा आहेत धावफलकावरती. अर्ध्या लक्षाचा पल्ला पार पाडलाय तो अंजप टीमनं. उर्वरित 8 बॉलमध्ये देखील तो पल्ला पार पाडावा लागेल. पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर यावेळी बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्या आला नाहीये. डॉट बॉल येतोय निर्णायक क्षणी. आता 7 बॉल शिल्लक आहेत. 34 ची गरज आहे. एखादा मोठा फटका अजून जर आला तर या मॅचमध्ये कदाचित कमबॅक करू शकतो अंजप संघ. 7 बॉल अंतिम शिल्लक आहे. 34 ची गरज आहे. निर्णायक बॉल या षटकातील. हा देखील हाफ ट्रॅकर हा देखील वेगानं बीट केलाय. चांगल्या रीतीने हाताळत असताना कमालीचं स्पेल हाताळलंय गोलंदाज. निशांतनं केवळ 8 धावा खर्च केला आणि त्यामध्ये महत्वाच्या खेळाडूला बाद करण्यात यशस्वी झालाय तो निशांत. आता 6 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल अंतिम शिल्लक आहेत आणि 34 धावसंख्येची गरज आहे. संकेत आलाय गोलंदाजी मार्कवर. संकेतचा पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक गॅपमध्ये आहे. बॉल इनफील्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला येतो चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. 5 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलमध्ये षटकार मारावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी अंजप टीमला. मारुती वन भूमिकेत गेलाय. त्याचा फायदा आता त्याला घेणं गरजेचं आहे. 5 बॉल 30 ची गरज आहे. एखादा डॉट बॉल इथे फेकला तर संपूर्णपणे मॅचमध्ये वर्चस्व प्रस्थापित करेल अंबरपाडा संघ. फुल टॉस बॉल आणि त्यावरती आक्रमण. या मॅच मध्ये शिरकाव करणारा हा येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 4 बॉल आता 24 ची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी अंजप टीमला. कदाचित भूषणनं टाकलेलं दुसरं षटक कदाचित अंजप टीमला या मॅच मधून थोडंसं दूरवर नेऊन ठेवलं आणि त्यानंतर निशांतनं दिलेल्या 8 धावा या मॅच मध्ये जमवून ठेवलं खऱ्या अर्थानं टीम अंबरपाडा संघाला. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा आल्या. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा कदाचित या विजयापासून वंचित नेऊन ठेवू शकतात त्या अंजप टीमला. निशांतनं महत्वाच्या क्षणी दिलेला महत्वाचा धक्का प्रवीण पथारेचा. तिथे देखील केलेला कमबॅक अंबरपाडा टीमला आता 4 बॉल 24 ची गरज आहे. 4 बॉलचा विचार करणं गरजेचं आहे. 4ही षटकार मारावे लागतील. इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट नाहीये. एक पाकीट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दुसरीचा प्रयत्न हलकीशी मिस फिल्डिंग आणि तिथे मात्र मिळतायत 2. 2च्या मदतीने आता या मॅच मध्ये शिरकाव करत असताना संपूर्णपणे अंबरपाडा संघ. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते या दुहेरीनं. 46 आता 22 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3. क्रिकेटच्या पटलावरती होऊ शकतात 3 बॉल 22 परंतु गोलंदाजाच्या चुकीची वाट पाहावी लागेल ती अंजप टीमला. 3 बॉल 22 चं हे समीकरण. फुलटॉस बॉल त्यावरती देखील आक्रमकता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा आणि इथे होतोय फलंदाज बाद. 2 बॉल आता 22 ची गरज आहे. त्याला फलंदाज लगेच मैदानाच्या आत पाठवा. 2 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे.
आता इथून जिंकण्याचे चान्सेस कदाचित कमी झाले असतील ते अंजप टीमचे. दोन बॉल आता औपचारिकता बाकी आहे. 22 धावसंख्येची गरज आहे. लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अनिल जातोय. या खेळाडूकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. 2 बॉल 22 ची गरज. बॅटची कडा अलोंग द कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये इथे देखील मिळते सिंगल. 1 बॉल आता 21 ची गरज आहे. संपूर्णपणे सामना जिंकलाय. तो टीम अंबरपाडा संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. बॅटिंगमध्ये बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर आणि त्याच धावा रोखत असताना देखील सहजरित्या यशस्वी झालाय तो अंबरपाडा संघ. 1 बॉल शिल्लक आहे. आता 21 ची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये सावले आणि त्यांच्या विरोधात तलवडे. क्लिक केलाय बॉल क्षेत्ररक्षक आहे. परंतु एक टप्पा अखेर बॉल सीमा पार चौकार. 17 धावसंख्येनं हा सामना जिंकलाय तो टीम हंबरपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि त्यानंतर हार्ड लक टीम अंजप. आउटसाइडचा पाठलाग करताना आपण देखील कमालीचे प्रयत्न केले. आपल्या संघर्षाला देखील सलाम. चला तलबडे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अतिरिक्त वेळ घेऊ नका. सावले आणि त्यांच्या विरोधात तलवडे नवीन मॅच आपल्या समोर येते. टॉस जिंकून तलवडे टीमनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय केलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते सावले टीमनं. सावले टीमला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. आदरणीय गणेशदादा मोडक यांचा सत्कार करण्याची मी विनंती करतोय. योगेश क्षीरसागर यांच्या वतीनं सन्मानित करण्याची मी विनंती करतोय.